तो दोस्तों जब तक अपना वीडियो रेंडर हो रहा है अभी, तो तब तक मैं आपको एक बंदे से मिलाता हूँ। ये है हमारा श्लोक पिचुरले, है ना। तो ये हमें और हमारे सारंग को मिलने आया है। सुबह सुबह सकाळ सकाळी भाई आलेला आहे मस्तपैकी सारंगला भेटायला. तर श्लोक, आपल्या ऑडियन्सला हाय कर. हाय. नमस्कार. नमस्कार. कसे आहात? कसे आहेत तुम्ही? तो इसको भी ब्लॉगिंग सिखाना है अभी, है ना। ये भी चैनल बनाने वाला है। तो चलो, जब तक ये रेंडर हो रहा है तब तक हम लोग दूसरे दिन की शुरुआत करते हैं। और मैं फटाफट जाके फ्रेश होता हूँ, अपना बाकी रिचुअल्स जो है सब करना स्टार्ट करते हैं। तो लेट्स गो। मित्रांनो, आता मी पहिल्या दिवशीचा माझा व्लॉग अपलोड केलेला आहे आणि फक्त व्लॉग अपलोड करायची गोटी. अभिषेक भाई आपल्या लगेच कमेंट त्याची असते. व्लॉग बघतो की नाही बघा माहित नाही, पण हे बघा आता पहिले 10 सेकंदच फक्त झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये पण त्याची कमेंट आलेली आहे. हे बघा भाई, असंच प्रेम राहू द्या, पण व्लॉग बघत जा रे. अभिषेक लगेच कमेंट केली आता. मित्रांनो, आमच्या सारंगला घ्यायला मी आलोय आता. सारंग आमचा फिरतोय बाहेर. हे बघा हे बघा बघा, सारंगला आणलेलं रुटीन म्हणजे असं चेकअप करायला. त्याच्यासाठी इथे हॉस्पिटलमध्ये आलेलं, तर आता सारंगला घ्यायला आलोय आम्ही. चलो. सारंगने इज्जत काढली का? डॉक्टरवर सुसू केलं. अरे बापरे. कोल्ह्या तिची बिचारी चेक करायला स्विंग. आमचा सारंग पण किस्सा करतो, डॉक्टरवर सुसू केला. आपला किरणदा भेटलाय, आपल्या गावातला गावकरी आपला. कसा आहे दादा? तर मित्रांनो, आम्ही येत होतो तर मस्त गरम गरम समोसे आता बाहेर म्हणजे असं दुकानात बनवून काढलेले ना, तर सुगंध आला, तर आम्ही लोकांनी समोसा ब्रेक घेतला. पण एक होतं की मी डिसाईड केलं तर दीदीला थोडंसं असं जळवणार, कारण दीदीला आता काय खायला नाही ना बाहेरचं. पण भाई बच गई तू. दीदीला पण घेऊन दिलेलं आहे मम्मीने. मम्मी बोलली की जाऊ दे, एक दिवस खाऊ दे दिला थोडस. त्या पोरांना किडनॅप करतोय बघा. शाळेच्या पोरांना किडनॅप. गेला गेला गेला. तर मित्रांनो, काल आपल्या छोट्या सबस्क्रायबरला घेतलेलं, तर बाकीचे पोरं पण नाराज झाले, दादा आम्हाला नाही घेतलं, तर बाकीच्यांना पण घेतोय बघा. हे आपले छोटे सबस्क्रायबर्स. हाय, कसे आहात? बघता माझे ब्लॉग्स? कसे वाटतात? एकदम छान. धन्यवाद धन्यवाद. काल बघा, काल हा होता कल्प्या, आज ही लोक सगळे खेळला. अच्छा, चला चला, अपन निकलता है भाई. चलो चलो भाई. तो दोस्तों, मैं आ चुका हूँ अपने बटुकवाड़ी के चांदनी चौक इलाके में, जहाँ से ठाकुर वड़ा पाव नज़दीक है. मतलब आप समझ गए होंगे लोकेशन. तो हाँ, मैं आ चुका हूँ. मेरे गाड़ी में सीएनजी खत्म हुआ है, तो मैं सीएनजी भरने जा रहा हूँ. और हाँ, आज का ब्लॉग कैसा लगा आप ये कमेंट में बताना. एक सेकंड. आता ना माझ्या गाडीत पॅसेंजर बसलेले, म्हणजे एक फॅमिली होती, हजबंड वाईफ आणि त्यांची लहान पोरगी. तर त्याच्यामधली वाईफ होती ना, त्यांची म्हणजे वाईफ होती ना, जी लेडी होती ना, ती कंटिन्यू बसल्यापासून रील, इंस्टाग्राम स्क्रोल करते, रील बघते. बाबा बाबा बाबा, माझे कान एवढे पकले ते गाणी ऐकून 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 ऐकून. आणि नवरा एकदम शांत बसलेला त्या पोरीला घेऊन. ती पोरगी काय करते, त्या बापाचे केस असे दोन्ही हाताने पकडून ओढते, नुसती केस ओढत चालली आहे. आणि बाई रडते, पण दोघांचं पण लक्ष नाही. तो बाप त्या पोरीचं एकदम शांत बसलाय आणि ती आई नुसती इंस्टाग्राम स्क्रोल करतोय. भाई साहेब, नुसती इंस्टाग्राम. म्हणजे एखाद्याला एवढा पण वेळ नसावं यार इंस्टाग्रामचा, रीलचा. की पोरगा रडतंय तरी पण त्याच्याकडे इग्नोर करून भाई आम्ही इंस्टाग्राम बघणार. इंस्टाप्रेमी, एवढी लॉयल्टी. याचं आयुष्य बघा ना, एकदम चिल में दिल. खतरनाक तो बघा. हा बसतो आरामात.
डोंबिवलीत ना आता KFC, डॉमिनोज वगैरे सगळे ब्रँड ईस्टला तर ओपन झालेलेच आहेत. मिस्टर DIY वगैरे पासून म्हणजे छोटे मोठे जेवढे पण मुंबईला असतात ना सगळे डोंबिवलीला झालेत ईस्टला. पण ते आता आमच्या मोठ्या गावामध्ये पण आले भाई. डोंबिवली वेस्टला पण आले. स्वामीनारायण सिटीमध्ये सगळे DIY आहे, KFC आहे, डॉमिनोज आहे, सगळे रिलायन्स म्हणजे फुल एकदम स्मार्ट सिटीज बनवून टाकली आहे डोंबिवलीला. बनवून म्हणजे ऑलमोस्ट आता डोंबिवली एक डेव्हलपिंग सिटी आहे, पण भरपूर डेव्हलप झालेली आहे आता. तर मित्रांनो मला माहिती आहे मी स्वागत थोडंसं लेट केलंय क्योंकि आज बहुत सुबह से मतलब काम था, क्योंकि मेरा जो कल का ब्लॉग था वो अपलोड करने में थोड़ी सी इशू आ रही थी, थोड़ा प्रॉब्लम हो रहा था, तो वो अपलोड करके मैं निकल चुका हूँ. लेट निकला हूँ आज थोड़ा. तो स्वागत आहे आपका डे 2 में. वेलकम. तर कालचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला सांगा. आणि आजचा पण ब्लॉग खूप मस्त बनणार आहे. तर सध्या आता मी आलोय CNG भरायला. तर आपण CNG भरून पुढे काय होतंय ते सगळं तुम्हाला दाखवतो. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. चला. तो दोस्तों ये है डोंबिवली का मार्केट एरिया जो स्टेशन के बाहर है. यहाँ पर सब कपड़ों की दुकान है जैसे आप देख सकते हो दोनों तरफ. नुसते कपडेच कपडे आहेत भाई, नुसते कपडेच कपडे. लहान पोरांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांचे कपडे 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 कपडे. तर मित्रांनो मैं होतो तुम्हाला आता आमच्या जग्गूदाशी. तो दोस्तों ये है हमारे जग्गू भाई जो अभी म्हशे के जत्रे में जाके घूम होके आ गए थे. मिल गए वापस. तो गॉगल घाल. लाव ना कुठे लाव. माशाच्या जत्रेतून जग्गूदाने गॉगल घेतलेला आहे. मग भाई का हिरो दिसला आता. मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा माँ. बघा माँ मुझे सब दिखाई दे रहा. नुसती जग्गूदाची हवा. तो दोस्तों अभी हमें हमारे प्यारे गणेश जी मिल चुके हैं जिन्हें हमें प्यार से बोलते हैं गाण्या लाजला. गाण्या इथे बघ. गाण्या इथे बघ. गाण्या बघ. गाण्या तर मित्रांनो संध्याकाळी म्हणजे आता थोड्या वेळपूर्वी मी घरी आलेलो चहा नाश्ता वगैरे करायला. तर चहा नाश्ता करतो या चहा नाश्ता करायला. आणि त्याचबरोबर थोडंसं मी विंडोजचा लॅपटॉप पण घेतला यूज करायला. कारण ॲक्च्युली कसं झालं आता बरेच दिवस मॅकबुक वापरतोय ना, तर मॅकबुकची सवय झाली. विंडोजचं थोडं विसरायला होतं आहे कीज फंक्शन वगैरे किंवा एक्सेलमधले काही असं. तर दीदीचा विंडोजचा लॅपटॉप घेतला आहे. विंडोजवर थोडा वेळ प्रॅक्टिस करू, परत निघू, मग आपण बाहेर जाऊ थोडा वेळ. चलो. तो मित्रांनो हा है आकाश भाई. और आकाश भाई MP से है ना. हाँ MP देवास से. तो आकाश भाई बोलते हैं वो उधर के डॉन है, लेकिन उनको मालूम नहीं अपना दबदबा उधर चलता है. हमारा दबदबा था है और लगभग हमेशा रहेगा. हमारा जलवा है उधर. जलवा है हमारा. जय श्री राम. लेकिन कुछ भी बोलो आकाश भाई एक नंबर भाई है. एक नंबर. इज्जत आकाश भाई को इज्जत. तर मित्रांनो 11 वाजून गेलेले आहेत आणि मी आलेलो आहे घरी. आणि मी घरी आल्यानंतर म्हणजे गाडी आमची पार्किंगमध्ये लावल्यानंतर माझी सवयच आहे पहिल्यापासूनची, मी असं हॉर्न देतो. आणि त्याच्यानंतर बघा असा आवाज येतो आमच्या घरातून. हा सुमित ये. माझी पहिल्यापासूनचीच सवय आहे. तर चला जेवायला वगैरे जाऊया आता. चलो. थोडा बहुत काम है मुझे, वो काम करके हम लोग या जेवायला. जेवण वगैरे सगळं झालंय. मी बाहेर राऊंड मारतो. आणि आमच्या इथे बघा ना आता टाईम तर झाला 12 वाजून गेलात, पण शांत किती होतं भाई. एकदम शांतता, एकदम भयान शांतता भाई. कोणच नाही बाहेर. एक नंबर वातावरण आहे इथे. आणि इतकी थंडी आहे ना भाई काय सांगू, खतरनाक वाले. तर चला ब्लॉग आवडला असला ब्लॉगला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच ब्लॉगमध्ये. आता ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा. टिल देन बाय बाय. आओ जो मिलते हैं कल के ब्लॉग में. चलो.